स्वामी तुम्हारा उदास उदास आणि कालक्रमणा हळूहळू संपून आली आणि हा राजा वृद्धापकाळीकडे आला. वृद्धापकाळी आला आणि काही कालांतरानं राजा देह ठेवला राजानं, देह ठेवला आणि त्यामुळे त्याचं शव जे होतं ते त्या लोकांनी गाणगापूरला आणलं. गाणगापूरला आणलं आणि गाणगापूरच्या बाहेर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याला समाधी दिली. तिथं समाधी त्याला दिली आणि त्या पीराचं दर्शन आज सुद्धा लोक घेतात. हा स्वामी म्हणून केवढा मोठा हा गुरुकृपेचा अधिकार आहे. रजकाचा राजा झाला. त्या रजकाच्या राजामध्ये सुद्धा स्वामींचं दर्शन झालं आणि पुढच्या अवतारात सुद्धा स्वामींनी दर्शन दिलं. ही केवढी गुरुकृपा त्याच्यावर झाली. साधा रजक भोगी होता पण सगळी उपभोग त्यानं भोगली आणि स्वामींचा आशीर्वाद सुद्धा मिळाला आणि मोक्ष प्राप्ती मिळवली. स्वामींच्या दरबाराच्या पाठीचे जवळ अशी असते गुरुकृपा. आणि म्हणून सद्गुरूंचं जो सेवा करतो त्यांचं जे काही सेवा त्यांची केल्यानंतर त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त घेऊन आपल्याला त्यांची कृपा होत असते. अशीच सेवा या रजकानं केली आणि आपल्या आयुष्याचं मोक्ष प्राप्ती मिळवून घेतली. म्हणून गुरुकृपा जी असते ती प्रत्येकावर जर आपल्यावर भावशी वाटत असेल तर सद्गुरू सोडून दुसरं दैवत नाही. लक्षात ठेवा. आपण सुद्धा कोणत्याही उपासकेवर आपली सद्गुरू असू देत त्यांची जर सेवा केली, त्यांचं नाव घेतलं किंवा सेवा केली तर आपल्यावर सुद्धा कृपा दृष्टी होते आणि योग्य मार्ग आमच्या आयुष्याला ते चांगली कलाटणी करते. म्हणून सर्वांनी सद्गुरू हे दैवत मानावं. म्हणून मूळ अभंगामध्ये आम्हाला नरहरी पंथ हेच सांगतात.